गुलाब पाणी लगेच आईंच्या डोळ्यात टाका. गुलाबाला काटे आहेत. काय म्हणाला? काटे? नाही म्हणजे काटे टोचल्यासारखं वाटत होतं असं म्हणाले होती मगाशी कधीतरी, हो की नाही? हो, त्यामुळे तिला आता गुलाब पाणी चालेल की नाही माहित नाही आला. अगं डोळ्यांच्या इरिटेशन वरती ना ही सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे. रेमेडी कसली? ट्रॅजेडी होईल हो. म्हणजे काय आहे ना, डोळ्यांचा विषय म्हणजे नाजूक विषय. डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर प्रॉब्लेम होईल असं मला वाटतंय. आणि जुईलाही आणि अमृतालाही वाटतंय ना? हो हो हो. ओके, नो प्रॉब्लेम. पण माझा एक मित्र आहे, तो आय स्पेशलिस्ट आहे, आपण त्याला विचारूया. उद्या विचारूया ना. अगं उद्या कशाला, आजच विचारूया ना. बरे पण कशाला, उगाच गडबडीत असतील ना ते, आता नको. येस बट नॉट फॉर मी. थांब मी ट्राय करतो. हॅलो, हा डॉग, बिझी आहेस? नाही नाही नाही, अरे काय ना की माझ्या ज्या सासूबाई आहेत ना, त्यांच्या डोळ्यांना जरा त्रास होतोय, तर त्यावर काही उपाय औषध वगैरे काय पाहावं लागेल. अच्छा, व्हिडिओ कॉल आत्ता लावू मग? ओके, लगेच लावतो. येस येस येस. जुई मी त्याला व्हिडिओ कॉल लावते. बाबा, आता व्हिडिओ कॉलवर आलापचा मित्र जेव्हा आपल्याला बघेल ना, तेव्हा त्यालाच डॉक्टरची गरज पडेल. त्याचेच डोळे जातील बिचाऱ्याचे. बाबा, हे घ्या बोला. अहो थांबा ना, बोला त्याच्याशी. अरे बरे, बॅटरी लो झाली आहे, बंद झाला मोबाईल. चार्ज केला नव्हतास का तू? सॉरी, ऍक्च्युली माझ्या लक्षातच नाही आलं की मी फोन चार्जच नाही केलाय. बाबा आई, खरंच सॉरी. अरे सॉरी काय, उलट थँक्यू म्हणायला पाहिजे तुला. म्हणजे डॉक्टरांना दाखवायलाच हवं, हे अगदीच पटतंय मला. आणि जुईलाही आणि अमृतालाही. काय पटतंय ना? हो हो हो. ठीक आहे, मी मित्राचा नंबर पाठवतो तुम्हाला, पण प्लीज आहे त्याच्याकडे जा, त्याला भेटा, प्लीज दाखवा त्याला. आता आता जावंच लागेल. आई बाबा चला येतो आम्ही. जुईचा तुम्ही पुढे वा, मी आलेच थोड्या वेळात. ओके, टेक युअर टाइम. वहिनी वहिनी आई, हो थांबा ना, हळदी कुंकू लावते. आई सांभाळून. ऐक, थांबा मी देतो. बाबा, आता काही खरं नाही. देवा, नलिंग लोटंग गणपती न चरण डोळ्यान बाहीन रूप तुझे प्रेमे अलंगिन. हो तुम्ही मध्येच आरती का सुरू केली? पाठ आहे की नाही आरती ते बघत होतो. काय उद्या पूजेला म्हणावीच लागेल नाही का? अरे आई, डोळे नॉर्मल आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो म्हणजे अरे माझ्या डोळ्यांचं ना असंच आहे, इन्फेक्शन केलं ना की एकदम नॉर्मल होतात. हे जरा विचित्रच आहे नाही?
पण चला आता म्हणजे आत्ताचा त्रास तरी वाचला. बरं हे घ्या. पण आई प्लीज 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 डॉक्टरांकडे जाऊन या नक्की. हो. चला आम्ही येतो. थांबा जुई. येतो आम्ही. चला बाय. हुश. सुटलो बाबा कैलास. हा भयंकर प्रसंग टळला तरी आपली मुलगी अजून सिरियस आहे. का ग जुई, काय झालं? बाबा, या तुमच्या हुकलेल्या लाईफमुळे आपण एका खोट्यातून दुसरं खोटं बोलत गेलो आणि त्यात अडकत गेलो. जुई बाळा, आपण या सगळ्यातून वाचलो कसे? ते सुद्धा याच इच्छाधारी हुकलेल्या आयुष्यामुळे. हो ना? आणि माझे डोळे आता आधीसारखे झालेत. पण आई, मला ना आता वेगळंच टेन्शन आलंय. आता काय? उद्या तुम्ही घरी आल्यावर असं काही व्हायला नको ग. हे जुई बाळा, असं काही होणार नाही. हे बघ, उद्या पिठोरी अमावस्या आहे. एक्झॅक्टली. आणि अमावस्येला आपण मनात आणूनही आपण आपल्या मूळ रूपात येऊ शकत नाही. सो नो टेन्शन. असंच होऊ दे रे देवा. जुई, अगं मी निघालो ऑफिसला. आले आले. आला परे, डबा तरी घेऊन जा ना. गन्नार दादा, तुमचा डबा. हॅलो, तू अशा वाईट सवयी लावू नको मला. वहिनींना ऑफिसमुळे वेळ नसतो, नाहीतर त्यांनी सुद्धा तुम्हाला गरमागरम डबा दिला असता. वाह, खूप छान वास येतोय. काय टिफिन मध्ये? आज ना एक वेगळी रेसिपी ट्राय केली आहे. तुम्ही खाऊन सांगा आवडते का. माझा उपवास आहे ना, म्हणून मी टेस्ट नाही केली अजून. जुई, हे दोघं गेल्यावर मला पण दे ना. या दोघांच्या आधी मी तुझ्या रेसिपीचा रिपोर्ट देतो बघ. हो बाबा, देते. ऐका रे, आज संध्याकाळी आपल्या इथे पिठोरी अमावस्येची पूजा आहे आणि दोघांनीही घरी लवकर परत यायचे. आई मी ट्राय करतो. नाही हा, यावंच लागेल. सांग तुझ्या बॉसला तसं. अगं आई, न्यूज रिपोर्टर आहे मी. आता आलीच एखादी महत्वाची न्यूज तर काय सांगू बॉसला की नाही नाही बाबा, मी न्यूज नाही कव्हर करू शकत, कारण आज आमच्या घरी पिठोरी अमावस्येची पूजा आहे. काय हे बघ आलाप, मला हे सगळं नाही माहिती. दोघांनी घरी लवकर परत यायचे म्हणजे यायचे, बस. गंधार गंधार, मला खूप उशीर झालाय. प्लीज मला ऑफिसला सोडणार. चल. म्हणजे तू आज सुट्टी नाही टाकलीस का? घरी पूजा आहे आपल्या. आई अहो, मला आज सुट्टी नाही मिळाली, पण मी हाफ डे टाकलाय, दुपारी येते. लवकर परत ये बाई. हो, चल 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 चल. आई बाबा, येतो मी. बाय जुई. सांभाळून जा रे. हो. चला, म्हणजे आज पूजेची सगळी तयारी मला एकटीला करावी लागणार आहे. आई, मी मदत करते ना तुम्हाला. म्हणजे मी मदत केली तर चालेल का? अगं, न चालायला काय झालंय? आपल्याच घरातली पूजा आणि आपल्याच घरची सून. आणि हो मालती, बाहेरून काही आणायचं असेल तर मी आणतो. संध्या स्वयंपाकाचं बघेल. जुई, तू मालतीला मदत कर. मी तयारीला लागते. जुई मैडम, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आई, दिवे तयार आहेत. ठीक आहेत ना? ठेव. आई, काय झालं ग? हा, बापरे, बस बस खाली बस. चक्कर आली का? पाणी पाणी देते, थांब. हे घे, पाणी पी, बरं वाटेल तुला.
वाटतंय का? अजून देऊ पाणी? उपवासाचा त्रास झाला का बाळा तुला? नाही आई, फार काही नाही. बरं, तू फार कडक उपवास नाही केलास ना तरी चालेल. नाही आई, मी करते उपवास. आणि मला काही झालंच तर तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला. बरं ठीक आहे, पण आता लगेच उठून कामाला लागू नकोस हं? थोडा वेळ शांत बसून राहा. हो आई. आहो, तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. बोला. आपल्याला आज संध्याकाळच्या पूजेसाठी नवीन चौरंग हवाय. आपल्या घरच्या जुन्या चौरंगाचा एक पाय हलतोय. जशी आपली आज्ञा. मी लगेच गंधारला फोन करून सांगतो नवीन चौरंग आणायला. गंधार, तुला कुठलीही गोष्ट धड करता येत नाही ना? एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये तुला साधा एक चौरंग मिळाला नाही? हॅलो हॅलो, तुला माहितीये ना हल्ली सगळी दुकानं लवकर बंद होतात. मला तिथे पोचायला फक्त 5 मिनिटं उशीर झाला तर दुकानं बंद. अरे गंधार, आपलं नेहमीचं पूजेच्या सामानाचं दुकान आहे ते सुद्धा बंद झालं होतं का? नाही, पण तिथे छोटूसा चौरंग होता असा मिनी. आता तो आणला असता तरी म्हणलं असती एवढूच काढलं तेवढूच काढला. अरे मग दादा मला कॉल करायचा ना, मी काहीतरी मॅनेज केलं असतं. आता उद्याला तरी करायचा. हा म्हणजे काय आता अडून राहिलं नसतं ना एवढं सगळं. हो ना, पण ते मला सुचायला हवं ना रे तेव्हा. पण आता चौरंगाशिवाय पूजा मांडायची कशी? आई साहेब, चटई चालेल का? संध्या, आपल्याला ज्यातलं काही कळत नाही ना त्यात मध्ये बोलू नाही आपण. सॉरी साहेब, गप बसते. मी काय म्हणतो आई, दुसरा काही ऑप्शन वगैरे नाहीये का? आलाप, पूजेसाठी चौरंग महत्वाचा असतो. पूजा आहे ती, आणि मला पूजेमध्ये कुठलीही तडजोड आवडत नाही. अगं मी जस्ट विचारलं. आई, पूजेचा मुहूर्त असेल ना? हो ना, आणि मुहूर्तावर पूजा नाही झाली ना तर काही उपयोग नसतो त्या पूजेचा. येऊ का? अरे कैलासजी, तुम्ही जे त्या जादूच्या दिव्यातल्या जीन सारखे अचानक प्रगट झालात एकदम हातात चौरंग घेऊन. घ्या, आता जिथे मांडायचं आहे तिथे मांडा. काका थँक्यू सो मच. चौरंग. पण काका तुम्हाला कसं कळलं की आज आम्हाला चौरंग लागेल ते? मीच त्यांना फोन करून सांगितलं होतं, इन केस काहीच नाही मिळालं तर एक ऑप्शन असावं. अगं जुई, पण तू आम्हाला नाही सांगितलं तुझे आई बाबा चौरंग घेऊन येणार आहेत ते. ऍक्च्युली वहिनी, त्यांच्या लक्षात राहील की नाही हे मला माहित नव्हतं. अरे असं कसं लक्षात नाही राहणार? कमाल करतेस तू जुई. त्यातून आज अमावस्या, म्हणजे आम्ही आज फुल फॉर्म मध्ये. कैलास गप्प बस. म्हणजे काही नाही आलाप, तू नको लक्ष देऊ. हा नेहमी जोक करत असतो. अरे वा, जोक तर केलाच पाहिजे, त्याशिवाय काय मजा आहे काय? आपण जुई चौरंग आणायला सांगितलं ना, हे बेस्ट केलं. चला, आज एक मोठा प्रॉब्लेम सुटला आमच्या या हुशार सुनबाईमुळं. अरे तुम्ही या ना, या, बसा बसा, या या. चला, आता दोघांनी फुलं वाहा. नाही फुल वाहतो, पण मला वाटलं ही फक्त बायकांचीच पूजा असते की काय? आपण पहिल्यांदा करतोय का ही पूजा? अगं वय झालंय ना त्याचं, त्याच्या लक्षात राहते. ही पूजा आई आपल्या मुलांसाठी आणि घराच्या सुखसमृद्धीसाठी करत असते. ह्या पूजेमध्ये घरातल्या सगळ्यांनी सहभागी व्हायचं असतं. अगं आता खीर आणि पुरीचा नैवेद्य म्हटल्यावर सगळे होणारच ना सहभागी. पूजा आटपली की आम्ही निघतो. हं? का?
आई एवढी कसली काही झाली तुम्हाला? अगं 9:30 वाजता अमावास्या संपतीये. अरे देवा. उगाच इथे काही गडबड होण्यापेक्षा घरी गेलेलंच बरं ना. आई ग, तुम्ही असं न जेवता गेलात तर आईना वाईट वाटेल, कारण आजचं जेवण प्रसादाचं आहे. अगं पण आई या सगळ्या बाबतीत त्या किती स्ट्रिक्ट आहे तुला माहिती आहे ना. हो तेही आहेच म्हणा. काय झालं गाई? अगं कैलास कुठे? तो आलापच्या बाबांबरोबर गेस्ट रूम मध्ये आहे. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इन पे गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बुलाया. रफीजी, वाह 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 वाह. रफीजींची गाणी म्हणजे एकापेक्षा एक, आणि त्यांच्या गाण्याशी काही ना काहीतरी आठवणी जोडलेली असतेच. वादच नाही. आता ह्या गाण्याच बघा ना, म्हणजे आम्ही कॉलेजला असताना एका निळे डोळे असणाऱ्या गोऱ्या पान मुलीकडे बघून एक गाणं म्हणायचो. मी आजही हे गाणं म्हणतो जेव्हा हिचे डोळे निळे होतात. निळे होतात डोळे? निळे निळे नाही, मी लाल म्हणालो. अहो जेव्हा ही रागवते ना तेव्हा हिचे डोळे लाल होतात. तेव्हा मी हे गाणं गुणगुणतो कधीतरी. पण माधव साहेब, मी काय म्हणतो, हे जुईला सांगू नका, काय तिला माहित नाहीये, उगाच काहीतरी गडबड होईल. आता गाणं गायचं त्यात गडबड कसली? आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. आठवते म्हणजे काय, कसं विसरेन मी हे गाणं? अहो हे गाणं आजा आजा म्हणजे रफी आणि आरडी साहेब, आहा, विसरणं शक्यच नाही. मागे एकदा मी एका पार्टीत हे गाणं म्हटलं होतं. कसल्या नाचल्या होत्या सगळ्या नागिणी. नागिणी? सगळ्या नागिणी सारख्या काय नाचल्या होत्या असं म्हणायचं होतं मला. ते असू द्या, पण ते गाणंच तसं आहे, त्याला काय करणार ना आपण. पण कैलासजी, आज तुमच्या बरोबर ही मैफिल कशी एकदम अशी अनएक्सपेक्टेडपणे रंगत चालली. अहो म्हणजे काय, अविस्मरणीय अनुभव. आजची ही मैफिल कायम लक्षात राहायला पाहिजे, आणि आजचा हा दिवस सुद्धा आपल्या कायम लक्षात राहायला पाहिजे. अहो राहणारच. असं कसं राहील नुसतं राहणारच म्हणून? त्यासाठी सेल्फी फोटो झाले पाहिजे. सेल्फी? बापरे, आज अमावस्या. हो मग नाही म्हणजे काय, आज पिठोरी अमावस्या आहे, पूजा सुद्धा आहे, मग त्या निमित्ताने फोटो काढायलाच हवेत आपल्याला. नो प्रॉब्लेम. अमावस्या, नो प्रॉब्लेम. मोबाईलचा काय झालं? सेल्फी मोड खराब झालेला दिसतोय, पण काय हरकत नाही, आपण टायमर लावून काढू साधा सेल्फी. अहो टायमर लावा, फिल्टर लावा किंवा स्पेशल इफेक्ट द्या, नो प्रॉब्लेम. आज काढा काढा काढा, सेल्फी काढा. या अशी जवळ या. हे करा ना असं. काय? नाही नाही नाही, म्हणजे तसं नाही, ते असं नाही का. हा, ते हल्लीची मुलं काढा. पाऊट पाऊट पाऊट.